किती निधी आला, किती खर्च झाला, किती वाटप झाली, कोणाला झाली सर नाव सांगायची. अधिकारी असो, ऐका, अधिकारी असो नाही तर कोणी असो, सगळ्यांचे नाव सांगायचे. नाही तर वरचा दरवाजा वाजवू आम्ही. मला एक म्हणायचंय, साधीशी गोष्ट आहे. मी जर काम नीट करता तर माझी जीभ एकदम सरळ आणि मला साथ देता. माझी बुद्धी आणि माझी जीभ जर साथ देत नाही तर काहीतरी गडबड घोटाळा. हे बघा, जो आहे की असा तसा काही विषय नाही. तुम्ही जे म्हणताय याच्यात सामील वगैरे जो आहे, कोपरगाव तालुक्यातील मडीखुर्द ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच आणि सदस्य मंडळाची मुदत पुढील आठवड्यात संपणार असून मागील 5 वर्षात ग्रामपंचायत हद्दीत किती विकास कामे झाली असा सवाल अनेक ग्रामस्थांनी आयोजित ग्रामसभेत उपस्थित केला. सोमवारी आयोजित करण्यात आलेली मडीखुर्द ग्रामपंचायतची ग्रामसभा वादळी ठरली असून विविध विकास कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचे आरोप करत ग्रामस्थांनी ग्रामसेवक किरण राठोड यांना चांगलेच धारेवर धरले. या ग्रामसभेत जलजीवन मिशनच्या कामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचे गंभीर आरोप करण्यात आले. ग्रामसभेत ग्रामस्थांनी ग्रामसेवक राठोड यांना अनेक प्रश्न विचारले, मात्र विचारलेल्या कोणत्याही प्रश्नाचे समर्पक उत्तर ते देऊ शकले नाही. त्यामुळे उपस्थित ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची भावना दिसून आली. गावात अनेक विकास कामे कागदावर पूर्ण दाखवले जात असले तरी प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी आहे, असा आरोप ग्रामस्थांनी केला. जलजीवन मिशन अंतर्गत करण्यात आलेल्या नळ पाणी पुरवठा योजनेत निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आले असून कामे अर्धवट अवस्थेत असल्याचा आरोप देखील ग्रामस्थांनी ग्रामसभेत उघडपणे मांडला. या प्रकरणी केवळ ग्रामसेवकच नव्हे तर पंचायत समितीच्या संबंधित अधिकाऱ्यांनाही ग्रामस्थांनी धारेवर धरले. या भ्रष्टाचाराला जबाबदार असलेल्या सर्व अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी ठाम मागणी ग्रामस्थांनी केली. ग्रामसभेत काही काळ वातावरण अत्यंत तणावपूर्ण बनले होते. यावेळी ग्रामपंचायत सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ स्तरावरून चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. यावेळी ग्रामस्थ अजय गवळी, किरण गवळी, ऋषिकेश आभाळे, राहुल गवळी, रवींद्र गवळी, अमोल गवळी यांनी 5 वर्षात झालेल्या कामांची बिले कशी काढली, बँकेचे स्टेटमेंट व इतर सर्व पारदर्शक कागदपत्रे सादर करण्याची मागणी केली. यावर ग्रामसेवक किरण राठोड यांनी या संदर्भात अर्ज आल्याचे सांगत 2-3 दिवस मुदत द्या, सर्व सादर करतो असे सांगितले. या संदर्भात विशेष ग्रामसभा 4 फेब्रुवारीला घेतली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. ते 4 कचरा कोंड्या पुढे येणे दाखवून द्यावे गावाला. एक मला माहिती आहे, एक स्मशानभूमी समोर आहे, बाकीच्या 3 आता पाटाला सिद्ध मार्ग सोयाबीनची काय परिस्थिती होती? नाही खूप केलं, खडाखोड केलेली आहे. तुला मी बरोबर कामाला लावतो, थांब. अरे खाते किती? अहो यांनी माझं सोयाबीनचा खेळ केला. यांनी राजूची सोयाबीन डोके वाहिली त्यानं. माझं दुसरं काही म्हणणं नाही, फक्त खडाखोड केली. आजपर्यंत तुम्ही प्रोसिडिंग पेंडिंग ठेवलेले आहे, हे पण आम्हाला माहिती. ऐका, हे आजपर्यंत आपल्याला अर्ज मागताय. 26 जानेवारीला जेव्हा ग्रामसभा झाली नाही तर यांना आपल्याकडून एक अर्ज दिला होता. आपण एक 5-6 दिवसात तुम्हाला जे असेल त्याच्यात सगळं इन्क्लूड होतं. सगळं तुमचं 2021 पासूनची विकास कामं, तुम्ही कोणत्या योजना आल्या, कुठं काय खर्च केले, कोणते विकास कामं केले, याचे सगळे डिटेल्स त्यावेळेस द्या तुम्ही आम्हाला समोर, असं दाखवलं होतं. आणि तुमच्या सोयीनुसार ग्रामसभा घ्या 7 दिवसाच्या. तर त्यांनी तारीख दिलेली आहे 2 तारीख. तर 2 तारीख त्यांनी दिलेली होती. तर त्याचं म्हणजे त्यांचं काम होतं, त्या अर्जानुसार जेवढे डॉक्युमेंट आहे ते दाखवणं त्यांचं काम होतं. ते पण आज तिने दाखवलं नाही. आता उद्या आज परत ते अर्ज मागताय. दुसरा अर्ज कशासाठी मागताय मला एक सांगा. त्या अर्जावर तुम्ही डॉक्युमेंट दिलं नाही, काय गॅरंटी तुम्ही पुढला अर्ज दिला त्याचे डॉक्युमेंट अर्जाची पोच असेल ना, पोच काय करणार? दिवस 100
मान्य आहे. ऐका भाऊसाहेब काय म्हणतात. बोला 26 जानेवारीला अर्ज दिला. 26 जानेवारीला अर्ज दिला. तर अर्ज दिला की आम्हाला 26 जानेवारीचा अर्ज तुम्ही असं नमूद केलं होतं की जी सभा आहे 30 तारखेला आपली ठरली होती. तर 30 तारखेच्या सभेमध्ये जे आहे की तुम्ही जे आहे ते आम्हाला कॉन्ट्रॅक्टर सर्व सदस्य यांच्या समिती मीटिंग माहितीसह आम्हाला दाखवा. बरोबर. माहिती तुम्हाला विकास कामांची विचारली आम्ही, अध्यक्षांची विचारली. मला एक सांगा, तुम्ही त्याच्यानंतर काय प्रोग्रेस करून काय दाखवलं मला सांगा. आज 7 दिवस झाले. हे बघा काय दाखवलं? हे काय दाखवायचं? हे जे आहे त्या प्रत्येक कामाची माहिती काढलेली आहे. कुठे दाखवा मग माहिती. तीच कोणती माहिती सांगितली तुम्ही? एका माहिती आजची ग्रामसभा जी आहे, मी अजय सोपानराव गवळी, मडी खुर्द, तालुका कोपरगाव, जिल्हा अहिल्यानगर. आजची ग्रामसभा जी आहे ही 26 जानेवारीची जी ग्रामसभा घेतली पाहिजे होती, ती न घेता 26 जानेवारीची ग्रामसभा ही पुढे घेण्याचं ठरवलं गेलं. त्यानंतर शुक्रवारी घ्यायचं ठरलं, तीही रद्द झाली आणि आज शेवटी ती ग्रामसभा 26 जानेवारीची जी घेतली गेली आहे याच्यामध्ये बहुतांश उपस्थिती ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणावर होती. बऱ्यापैकी बरेचसे मुद्दे मागील 5 वर्षामध्ये ग्रामपंचायतीमध्ये काय चाललेलं आहे, काय नाही चाललेलं आहे, ग्रामसभेमध्ये या सगळ्या मुद्द्यांची विचारपूस करण्यात आली. याच्यामध्ये समाधानकारक म्हणण्यापेक्षा रीतसर पुरावे कुठल्याही गोष्टीचे किंवा ग्रामपंचायतीचे जे काही ग्रामस्थ किंवा ग्रामस्थांना जी काही अपेक्षित उत्तरं म्हणण्यापेक्षा रीतसर जी उत्तरं पाहिजे होती ती उत्तरं मिळालेली नाही आहेत. ग्रामसेवक भाऊसाहेबांना बहुतांश प्रश्नांचीच उत्तरं माहीत नाही आहेत, जी काही विचारली गेलेली आहेत किंवा जी कुठली कामं केली गेली त्या कामाचं बेरीज किंवा त्या कामाची लांबी रुंदी, त्या कामाला किती प्रपोजल आलं, ते मंजूर किती झालं किंवा आपण जी काही बिलं काढलेली आहेत ती कशाच्या आधारावर काढली आहे, ही जी प्रश्न विचारली गेली त्या प्रश्नांची काय भाऊसाहेबांकडे उत्तरं मिळाली नाहीत. आम्ही त्यांना सरळ अशी विनंती केलेली आहे की अजून एक विशेष ग्रामसभा घ्यावी 3 दिवसांनी. तारीख आपण ठरवूयात किंवा 4 तारीख आपण आता ठरवलेली आहे. त्या सभेमध्ये दुपारी 12 वाजता ती घ्यायची आहे. त्या सभेमध्ये आज जी काही सगळी काही विचारणा झालेली आहे याचं प्रोसिडिंग यावं. त्याचबरोबर इथून मागे जी कुठली कामं झाली त्या कामाची सखोल माहिती त्याच्यामध्ये घेतली जाईल, हेही त्या प्रोसिडिंगमध्ये यावं. चौकशा कुठल्या आम्ही विचारलेल्या आहेत सर्व ग्रामस्थांनी, त्याही त्याच्यामध्ये त्या प्रोसिडिंगमध्ये यावं असंही आम्ही सर्व ग्रामस्थांनी विनंतीपूर्वक भाऊसाहेबांना मागणी केलेली आहे. त्याचबरोबर जेही कुठले प्रश्न निरुत्तरित गेलेले आहेत त्याची सखोल चौकशी वरील अधिकाऱ्यांच्या किंवा जिल्ह्याचे जे काही जिल्हा परिषद CEO आहेत त्यांच्या मार्फत व्हावी असा एक अर्ज त्यांनी करावा, ज्याच्यावर त्यांच्या सर्व सदस्यांच्या सह्या असतील आणि निपक्षपाती सर्व चौकशी व्हावी अशी आम्ही सर्वांनी विनंती केलेली आहे. ह्या सर्व बाबी प्रोसिडिंगमध्ये याव्यात अशीच आमची सर्व ग्रामस्थांची मागणी विनंती आहे.